लाडकी बहिणींना लाडक्यातून 17वा हप्ता वाटप झालेला आहे। 18व्या हप्त्याबद्दल आता एक महत्त्वाची मोठी बातमी समोर आली, ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे। कोणत्या लाडक्या बहिणींना हप्ता भेटणार आहे, कोणत्या लाडक्या ताईंना हप्ता भेटणार नाहीये, कोणत्या लाडक्या ताईंवर कारवाई होणार आहे, सगळ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत। त्याच्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे। तर लाडक्या ताईंची सगळ्यांची आतुरता लागली आहे, सर आम्हाला 18वा हप्ता कधी भेटणार आहे, ह्या संक्रांती निमित्त आम्हाला काही भेट भेटणार आहे का, गिफ्ट भेटणार आहे का, 3000 रुपये अकाउंटला येणार आहेत का, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार। व्हिडिओ खूप महत्त्वाचा लाडक्यातून सर्वात महत्त्वाचा आजचा हा व्हिडिओ असणार आहे। व्हिडिओ खूप काळजीपूर्वक बघायचा आहे। आणि लाडक्यातून तुम्हाला 17वा हप्ता भेटला आहे का, पहिली गोष्ट सांगायची। दुसरी गोष्ट सांगायची, तुमचं या ठिकाणी फॉर्मचं स्टेटस, लाडकी बहीण योजनेचं फॉर्मचं स्टेटस अप्रूव्ड आहे का हे सांगायचं आहे। तिसरी गोष्ट सांगायची, तुम्ही फॉर्म कुठे भरला होता, नारी शक्तीवर भरला होता, ऑनलाईन भरला होता का ऑफलाईन फॉर्म भरला होता, ही तिसरी गोष्ट सांगून चौथी गोष्ट सांगायची, डीबीटी ऍक्टिव्ह आहे का। कारण की मागचा 17वा हप्ता बऱ्याच लाडक्या ताईंना न भेटण्याचं कारण होतं डीबीटी ऍक्टिव्ह नव्हतं। त्याच्यामुळे हा पण एक गोष्ट तुम्ही लवकरात लवकर चेक करायची आहे आणि कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। तर लाडक्या ताईंनो, चला वेळ वाया व्हिडिओला सुरुवात करतो। कोणत्या महिलांना या ठिकाणी 18वा हप्ता भेटणार आहे आणि कोणत्या महिलांचा 18वा हप्ता बंद होणार आहे, या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चला तर वेळ वाया व्हिडिओला सुरुवात करूया। 18वा हप्ता या महिलांना या ठिकाणी लाभ बंद होणार आहे, केव्हा मिळणार हप्ता ते पण तुम्हाला सांगणार आहे। 18वा हप्ता नेमका कधी भेटणार आहे हे तुम्हाला सांगणार आहे आणि कोणाला 18वा हप्ता मिळणार आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। 18वा हप्ता नेमका कुणाला भेटणार आहे, खूप महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आणि 3000 रुपये तुम्हाला हप्ता मिळणार का, या ठिकाणी सगळीकडे आता व्हायरल व्हायला लागली ही गोष्ट। संक्रांती निमित्त भेट भेटणार आहे, संक्रांती निमित्त गिफ्ट भेटणार आहे, 3000 रुपये खरंच तुमच्या अकाउंटला येणार आहेत का, कधी येऊ शकतात, या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघा। चला तर वेळ बघायचा, व्हिडिओला सुरुवात करूया। प्रहार न्यूजपेपरची ही बातमी तुम्हाला आधी लाडक्या ताईंनो एक तुम्हाला बातमी दाखवतोय आणि त्याच्यानंतर मी सांगणार आहे की कोणत्या महिलांना हप्ता भेटणार आहे। खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, व्हिडिओ काळजीपूर्वक बघा। चला प्रहार न्यूजपेपरची ही बातमी लाडक्या ताईंनो, त्याचबरोबर 8 जानेवारी 2026 म्हणजे आजची लेटेस्ट बातमी तुमच्या समोर दिसत आहे। तर बुलढाण्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना झटका, सरकारची कडक कारवाई। बघा या ठिकाणी कारवाईला सुरुवात झाली। आता पहिल्यांदा असं झाले लाडक्या ताईंनो, डायरेक्ट कारवाई, डायरेक्ट ऍक्शन घेतलेली आहे। बघा जवळजवळ आता 1.25 वर्ष या ठिकाणी उलटून गेलेलं आहे आणि या वेळेस पहिल्या वेळेस या ठिकाणी झटका सुरू केला तो म्हणजे बुलढाणा जिल्ह्यामध्ये। बुलढाणा जिल्ह्यामधल्या आता कोणत्या अशा लाडक्या बहिणी आहेत त्यांना हा या ठिकाणी हप्ता भेटणार नाहीये आणि त्याचबरोबर त्यांचे पैसे देखील वसूल केले जात आहेत आणि त्याचबरोबर त्यांच्यावर कारवाई देखील होत आहे। तर अशा कोणत्या लाडक्या बहिणी आहेत तुम्हाला दाखवत आहे, प्रहार न्यूजपेपरची बातमी आहे। चला वेळ व्हिडिओला सुरुवात करूया। नेमकी बातमी काय आहे ती आपण बघूया। बुलढाणा जिल्ह्याची ही बातमी तुमच्या समोर दिसते। राज्यातील गोरगरीब महिलांसाठी ही लाडकी बहीण योजना काढली आहे, सगळे लिहिलेलं आहे। या योजनेमध्ये हे कोणत्या कोणत्या ताईंना पैसे भेटले हे लिहिलेलं आहे या ठिकाणी। त्याचबरोबर ही बाब सरकारच्या लक्षात येतात अर्ज मागे घेण्यासाठी अनेक महिलांना आव्हान केलं, तर हे पण या ठिकाणी लिहिलं आहे। बुलढाणा जिल्ह्यात लाडक्या बहीण योजनेमध्ये गैरप्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी शासनाकडून महिला व बाल कल्याण विभागाला विविध विभागात कार्यरत असलेल्या 196 कर्मचाऱ्यांची यादी प्राप्त झाली होती। या सर्व कर्मचाऱ्यांच्या पात्रतेची सखोल चौकशी करण्यात आलेली आहे आणि या चौकशीत 190 कर्मचारी अर्धवेळ स्वरूपात कार्यरत असून 6 दिलेला आहे। या 6 कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी 16,500 रुपये याप्रमाणे एकूण 99,000 रुपयाची रक्कम वसूल करण्यात आलेली आहे। बघा डायरेक्ट लिहिलेलं आहे, जवळजवळ 200 कर्मचाऱ्याकडून बुलढाणा जिल्ह्यामधल्या लाडक्या ताईंकडून या ठिकाणी कारवाई करून पैसे काय केले, जमा पण करून घेतले। जवळजवळ किती बघा 99,000 म्हणजे 1 लाखापर्यंत त्यांच्याकडून पैसे जमा केलेले आहेत। लाडक्यातून एक गोष्ट लक्षात ठेवा, कारवाईला सुरुवात झालेली आहे। तुम्हाला एक छोटा प्रश्न विचारतो लाडक्यातून, तुमचं नाव सांगायचं, जिल्हा सांगायचंय आणि तुमच्या घरामध्ये खरंच 2.5 लाखाचं उत्पन्न आहे का आणि सरकारी नोकरदार कुणी आहे का। सरकारी नोकरदार असेल त्याला सगळ्यात जास्त पकडायला लागली, सगळ्यात जास्त
कारवाई कोणामुळे होईल? सरकारी नोकरदारावर. जर तुमच्या घरामध्ये कुणी सरकारी नोकरदार असेल ते पण चेक केलं जाणार आहे आणि त्याच्या अगोदर सगळ्यात अगोदर चेक होईल ती लाडकी बहीण सरकारी सरकारी नोकरदार आहे का, हे सगळ्यात पहिली गोष्ट चेक होईल. त्याच्यानंतर चेक होईल त्यांच्या घरामध्ये कुणी लाडकी बहीण आहे का, हे दुसऱ्या वेळेस चेक व्हायला लागले. या सगळ्या गोष्टी लाडक्या चेक होईल. त्याच्यामुळे सर्वांनी आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुमच्या घरामध्ये कुणी सरकारी नोकरदार आहे का, तुम्ही सरकारी नोकरदार आहात का, किंवा तुमच्या घरामध्ये 2.5 लाखाचं उत्पन्नापेक्षा जास्त उत्पन्न आहे का, कमेंट बॉक्स मध्ये पटपट सर्वांनी सांगायचंय. कारवाई होणार आहे. आता बघा सगळ्यात महत्वाच्या पॉइंट कडे या ठिकाणी येत आहे. खूप महत्वाचा पॉइंट आहे लाडकेनो, व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. खूप महत्वाचा पॉइंट आहे तो तुम्हाला मी सांगायलोय. 18वा हप्ता कोणाला मिळणार आणि कोणाचा बंद होणार या ठिकाणी सर्वात अगोदर सर्वात फास्ट आपल्या चॅनलवर माहिती दिलो. त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, रेशन कार्डवर 2 पेक्षा जास्त महिला लाभ जर घेत असतील, डायरेक्ट त्यांचा लाडक्या बहिणीतून या ठिकाणी पत्ता कट होणार आहे, त्यांचे लाडक्या बहिणीचे हप्ते बंद होणार आहेत. तर तुमच्या घरामध्ये रेशन कार्डवर किती लाडक्या बहिणी आहेत आणि ऍक्च्युअल किती लाडक्या बहिणीचे हप्ते चालू आहेत, कमेंट बॉक्स मध्ये पटपट सांगायचं. आपलं नाव सांगा, जिल्हा सांगा आणि चुकीच्या माहिती देऊ नका. खरं प्रामाणिकपणे सांगा तुमच्या घरामध्ये किती लाडक्या बहिणी आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे फॉर्मचं स्टेटस अप्रूव्ड आहे का. जर तुमचं फॉर्मचं स्टेटस बघा, सगळ्यात अगोदर तुम्हाला मी दाखवत आहे. खूप महत्वाची माहिती चालू आहे लाडकेनो, खूप छान स्वरूपाची माहिती द्यायलोय. अशी माहिती तुम्हाला कुठं भेटणार नाहीये. काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे आणि जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. फॉर्मचं स्टेटस अप्रूव्ड आहे का. जर तुमचं फॉर्मचं स्टेटस अप्रूव्ड नसेल तर तुम्हाला या ठिकाणी लाडक्या बहिणीचे हप्ते बंद होणार आहेत. कोणीच तुम्हाला लाडक्या बहिणीचे हप्ते देणार नाही. त्याच्यामुळे फॉर्मचं स्टेटस अप्रूव्ड आहे का, अप्रूव्ड असलं तरच भेटणार आहे. पेंडिंग मध्ये चालणार नाही, रिव्ह्यू मध्ये चालणार नाही, रिजेक्ट तर बिलकुलच चालणार नाही. रिजेक्ट झाला म्हणजे तुमचा विषय संपलाय, तुम्हाला लाडक्या बहिणीतून हप्त्यातून बाहेर काढलेलं आहे. त्याच्यामुळे रिजेक्ट चालणार नाही. पेंडिंग असेल तर ते थोडेफार दिवसात काही रिजेक्ट होईल किंवा अप्रूव्ड होईल, पण रिव्ह्यू मध्ये पेंडिंग मध्ये असेल तर होऊ शकते, पण रिजेक्ट चालणार नाही. अप्रूव्ड असायला पाहिजे. ज्या लाडक्या त्यांचं अप्रूव्ड आहे त्यांनी बिंदास्त टेन्शन घ्यायचं नाही. 100% तुम्हाला हप्ते भेटतील. त्याच्यानंतर बघा, डीबीटी ऍक्टिव्ह आहे का हे चेक करत राहा. बघा भरपूर सारे लाडके त्यांचे कमेंट्स येत होत्या की सर मी चेकच केलं नव्हतं, 31 तारखेला ते डिॲक्टिव्ह झालं, मग मी या ठिकाणी ऍक्टिव्ह केले 1 तारखेला, मग आम्हाला लाडक्या बहिणीचे हप्ते भेटतील का. तर लाडके आणि मग 10 तारखेला म्हणतात किंवा 15 तारखेला सर मला भेटलाच नाही हप्ता. असं चालणार नाही लाडक्या ताईंनो. त्याच्यामुळे प्रत्येक महिन्यामध्ये आपलं डीबीटी चेक करत जा. आणि डीबीटी म्हणजेच काय, बँकेची ई-केवायसी, त्याला ई-केवायसी म्हणा, बँकची सीडिंग म्हणा, किंवा बँकची काय तुम्हाला लिंकिंग करून घ्यायचं ते म्हणा, किंवा काय म्हणायचं ते म्हणा. एक सोपं सांगतो लाडक्यानो, खूप सोपी प्रोसेस आहे. ज्या बँकेमध्ये तुमचं अकाउंट आहे त्या बँकेमध्ये जायचं आहे. एक थंब वगैरे घेतात, थोडेफार डॉक्युमेंट्स घेतात, आधार कार्ड वगैरे घेतात, तुमचं काय घ्यायचं ते घेतात. छोटे काही एवढी मोठी प्रोसेस नाही, फक्त 5 ते 10 मिनिटाचा कार्यक्रम आहे. त्याच्यामुळे तेवढं लवकरात लवकर प्रत्येक महिन्यात जर नसेल डीबीटी ऍक्टिव्ह तर करून घेत जा. खूप सोपं आहे डीबीटी ऍक्टिव्ह करायचं. तर हे डीबीटी ऍक्टिव्ह असायला पाहिजे. ई-केवायसी चुकली नाही. बघा, ई-केवायसी चुकली नसेल तरच तुम्हाला हप्ता भेटणार आहे. बऱ्याच लाडके त्यांनी होयच्या ठिकाणी नाही केलंय, नाहीच्या ठिकाणी होय करून टाकलंय. सरकारी नोकरदार आमच्या घरात आहे ह्या ठिकाणी होय करून टाकले. बघा, सरकारी नोकरदार तुमच्या घरामध्ये आहे असं लिहिल्यानंतर काय होईल, ऑटोमॅटिक तुमचा हप्ते बंद होणार आहेत लाडक्यानो. ही गोष्ट समजून घ्या. तर तुम्ही काय लिहिलं होतं कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. तुमच्या घरामध्ये वेतन कुणी घेतंय का, तुमच्या घरामध्ये सरकारी नोकरदार कुणी आहे का, याच्या पुढे तुम्ही काय काय केलंय कमेंट बॉक्समध्ये पटपट सर्वांनी सांगायचंय. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरात कुणी सरकारी नोकरदार आहे का. जर असेल त्यांचे हप्ते बंद होणार आहे. त्याच्यामुळे सर्वांनी पटपट सांगायचं आहे. त्याचबरोबर 17वा हप्ता तुम्हाला मिळाला आहे. तर लाडक्यानो खूप महत्वाचं तुम्हाला माहिती दिली आहे. सर्व गोष्टी तुम्ही तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि याची उत्तर मला द्यायचे. ह्या सगळ्या गोष्टी मी चेक करणार आहे आणि ज्या लाडक्या त्यांचे प्रॉब्लेम आहे ते आपण पुढे या ठिकाणी पाठवणार आहोत. त्याच्यामुळे सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहायचंय. इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरु.